एकाच खोलीत पांढरा रुमाल बांधून बसलेले 52 लोक. भयंकर प्रकार. पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या बंद खोलीत नेमकं काय सुरू होतं? एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळील शांत परिसरात असलेल्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्या दिवशी सर्व काही अगदी सामान्य असल्याचं बाहेरून दिसत होतं. पर्यटक येत होते, गाड्या ये-जा करत होत्या आणि आतमध्ये मोठा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून दिली जात होती. पण या सगळ्या गडबडीत काहीतरी वेगळं सुरू असल्याची कुजबूज अनेक दिवसांपासून सुरू होती. स्थानिकांनाही या रिसॉर्टमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. महागड्या गाड्या, बाहेरील राज्यांमधून येणारी लोकांनी कोणालाही सहज प्रवेश न मिळणारी व्यवस्था, यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. मात्र ठोस पुरावा नसल्यामुळे कोणीही उघडपणे काही बोलत नव्हतं. याच दरम्यान पोलिसांकडे एक अत्यंत महत्त्वाची गुप्त माहिती पोहोचली. माहिती इतकी गंभीर होती की ती दुर्लक्षित करणं शक्य नव्हतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठका घेतल्या आणि अत्यंत गोपनीय पद्धतीने संपूर्ण कारवाईचं नियोजन सुरू झालं. कारवाईसाठी वेगवेगळ्या पथकांची मदत घेण्यात आली. प्रत्येक अधिकाऱ्याला स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण योजना अत्यंत शांतपणे राबवली. रिसॉर्टच्या आजूबाजूचा परिसरही गुपचूप पाहण्यात आला. दरम्यान रिसॉर्टमध्ये मोठी पार्टी सुरू असल्याचं दिसत होतं. बाहेरून संगीताचा आवाज येत होता. आतमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांवर कर्मचाऱ्यांचं विशेष लक्ष होतं. कार्यक्रम पूर्णपणे खासगी असल्याचं सांगितलं जात होतं. पोलिसांनी योग्य वेळेची वाट पाहिली, कारण घाई केली असती तर अनेक पुरावे नष्ट होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यात आली. अखेर योग्य क्षण साधून प्रत्येकाने रिसॉर्टमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला सर्वत्र शांतता होती. काही जणांनी पोलिसांना पाहताच गोंधळ, काही जणांचा उडाला. काहींनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर काही जण जागेवरच थांबले. एका मोठ्या हॉलसमोर पोलीस थांबले. दरवाजा उघडण्यात आला आणि समोरचं दृश्य पाहून काही क्षण सर्व अधिकारीही थक्क झाले. आत बसलेले अनेक लोक एकाच दिशेला पाहत होते. त्या हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर पांढरा रुमाल बांधलेला होता. 1-2 नव्हे तर तब्बल 52 जण अशाच अवस्थेत बसलेले दिसले. हे दृश्य पाहून कारवाई करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्यांनाही क्षणभर काय सुरू आहे हे समजलं नाही. पोलिसांनी लगेच सर्वांची चौकशी सुरू केली. प्रत्येकाची ओळख तपासली जाऊ लागली. त्याचवेळी रिसॉर्टच्या इतर खोल्यांचीही झडती घेण्यात आली. तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये महिलाही आढळल्या. त्यापैकी काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. चौकशीत एक अल्पवयीन मुलगी असल्याचंही स्पष्ट झालं. त्यामुळे संपूर्ण कारवाईचं गांभीर्य आणखी वाढलं. झडती दरम्यान पोलिसांना काही आक्षेपार्ह साहित्य आणि तपासासाठी महत्त्वाचे पुरावे मिळाले. हे सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आलं. प्रत्येक खोलीचा पंचनामा करण्यात आला. चौकशी जसजशी पुढे सरकत गेली तसतसे या कार्यक्रमामागचं संपूर्ण नियोजन समोर येऊ लागलं. ही साधी पार्टी नसल्याचं स्पष्ट होत होतं. काही लोकांनी सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आयोजकाला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने अनेक महत्त्वाची माहिती दिली. कार्यक्रमासाठी मोठी रक्कम खर्च करण्यात आल्याचंही समोर आलं. बाहेरून अनेक लोकांना खास या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं होतं. महिलांना वेगवेगळ्या ठिकाणांहून आणण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली. त्यांना पैशांचा आमिष दाखवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. या कार्यक्रमाला आलेल्या लोकांची नावे रिसॉर्टच्या नोंदवहीतच नोंदवली गेली नव्हती. म्हणजे संपूर्ण प्रकार जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी रिसॉर्ट तात्काळ सील केलं. सर्व पुरावे सुरक्षित करण्यात आले. कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. कोणाच्या सांगण्यावरून नियम मोडले गेले याचाही तपास सुरू झाला. या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात अशा प्रकारचं रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जाऊ लागला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की तपास अजूनही सुरू आहे आणि या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तीचाही शोध घेतला जातोय. आर्थिक व्यवहार, संपर्क आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली आणखी अशा प्रकारचे अवैध उद्योग सुरू आहेत का? यामागे मोठं जाळं कार्यरत आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासातूनच समोर येणार आहेत. या संपूर्ण कारवाईत अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट SOG आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता. नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या या धाडीमुळे मोठं रॅकेट उघडकीस आलं. या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमानुसार अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा आणि अल्पवयीन मुलीचा समावेश आढळल्याने पॉक्सो कायद्याअंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू आहे. आणि आता सुरुवातीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर. एका खोलीत डोक्याला पांढरा रुमाल बांधून बसलेले ते 52 लोक कोण होते? ते एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी किंवा बैठकीसाठी जमले नव्हते. पोलिसांनी उघड केलेल्या तपासानुसार पर्यटनाच्या आडून सुरू असलेल्या उच्चभ्रू देहव्यापार रॅकेटशी संबंधित पार्टीत सहभागी झालेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं होतं. बाहेरून सर्व काही सामान्य दिसत असलं तरी बंद दरवाजाआड सुरू असलेला हा प्रकार पोलिसांच्या धाडीनंतर अखेर संपूर्ण देशासमोर आला.